अभंग क्रमांक 18। हेची गुह्य ज्ञान नामदेवा लाधले, कबीराने कथिले चार युगी। तेची गुह्य गोष्टी सांगितले तुझ, विश्वासाचे बीज विटेवरी। गुरुपुत्र जाणती योगी सदा ध्याती, शिवादिक जपती हेची ध्यान। 18 अभंगाची करोनी सनद, ठेवावी निबंध आपणापाशी। याचे पुढे ज्ञान सांगती पाखंड, जळोबाई तोंड काळे त्यांचे। अंतकाळ समयी 3 दिवस उपोषण, सायुज्यता जाण मुळी होय। आता हेची गोष्टी न करी प्रकट, ठेवावी हे गुप्त आपणापाशी। प्रगट करिता होय मात्रागमन, ज्ञानदेव म्हणे आन निवृत्तीची। नाथ सांप्रदायिक हे समाधिधनाचे शक्ती संक्रमणयुक्त अतींद्रिय ज्ञानबळ हे श्री आदिनाथांपासून परंपरेने चालत गुह्यवर्म थेट आपल्या उद्धारापर्यंत कसे क्रमाक्रमाने आले ते पुन्हा एकदा श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मागील अभंगात मुक्ताबाईस सांगण्याचे जे विविध हेतू आहेत त्यापैकी एक दूरदर्शित्वाचाही दिसून येत आहे। जेव्हा गुरुमुखाने बोध करण्याचा क्षण येत असतो तेव्हा शरणार्थी अभ्यासकास श्रीगुरु, परमगुरु, परात्पर गुरु आणि परमेष्ठी गुरु यांची नावे आणि संप्रदाय परंपरा सांगणे आवश्यक असते। पुढे मुक्ताबाईस योगी चांगदेवांचे गुरुपद मिळणार असल्याने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मागील अभंगात ही जाणीवेने पुनरावृत्ती केल्याचे दिसून येते। हे मुक्ता, असे गुह्य ज्ञानबळ तुझ्या ठिकाणी आता जे प्रकट झालेले आहे तेच निर्गुण निराकार अव्यय अच्युत भगवत रूपाचे ज्ञान नामदेवासही श्री विसोबा खेचर यांच्याकडून प्राप्त झाले, नवे नवे प्रकटच झाले आणि नंतरच नामदेव हे पूर्ण अवस्थेत पोहोचले। याचा एक अर्थ असाही निघू शकतो की उत्तम अधिकारी म्हणून त्या काळात श्री नामदेव व योगी चांगदेव होते। श्री नामदेव सगुण साक्षात्कारी तर योगी चांगदेव हे प्रत्याहाराचे पुढे धारणा ध्यानापर्यंत पोचलेले। दोघांनाही ऊर्ध्व धारायुक्त प्राणशक्तीचा गुरुगम्य ऊर्ध्व रेटा मिळून मनबुद्धी चित्त अहम आणि प्राणशक्ती हे सर्व ब्रह्मरंध्री ब्रह्मस्वरूपी येऊन ऐक्य होणे आवश्यक होते। यापैकी श्री नामदेवास गुह्य ज्ञान लाभले, राहता राहिले योगी चांगदेव। वास्तविक श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या इतर वाङ्मयात सहसा समकालीन अन्य संतांचा उल्लेख आढळत नाही, तथापि या उपदेशपर सनदीच्या अभंगाच्या अखेरीस मात्र 2 सिद्ध पुरुषांचा उल्लेख आढळत आहे। जसे हे अतींद्रिय ज्ञानबळ श्री नामदेवांना लाभले तेच उत्तर हिंदुस्थानातील सिद्ध संत श्री कबीरदासजी यांनीही आपल्या दोह्यातून निरूपणातून हिंदी भाषिकांसहित सर्व धर्मीय जिज्ञासू अभ्यासकांना सविस्तर आणि प्रकटपणाने सांगितलेले आहे। संत नामदेव हे 4 युगातील अवतारी संत असल्याचे सांगितले जाते। ते पुढे लिहिले आहेत। अंबऋषी कृतयाम धायतो विष्णुः, अंगद त्रेतायाम यजतो मखः राम, उद्धव द्वापरे परिचर्याच कृष्ण, नामदेव कलोतु हरिकीर्तनात हरी। तसे हेच गुप्तधन विषयक ज्ञान 4 युगांचे ठिकाणीही सांगितलेले आहे। हे मुक्ता, पुन्हा पुन्हा मी सांगतो त्याकडे एकाग्रतेने लक्ष दे पाहू। असे जे अतिगुप्त ज्ञान तेच मी तुला सांप्रत सांगितलेले आहे, त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय पहा, म्हणजे दृढ विश्वासात्मक भक्ती उद्भूत होईल। प्रत्यय कसा पाहायचा तर अखिल विश्वाचे जे आदी बीज पांडुरंग, पांढूर अधिक रंग बरोबर पांडुरंग। पांढूर म्हणजे स्वच्छ शुभ्र तेजोमय म्हणजेच रुक्मवर्ण, अर्थात हीच रुक्मवर्णमयी अखिल विश्वाची आई रुक्माई आणि हाच पांडुरंग वर्णमयी विठोबा, विश्वाचा पिता विश्वनाथ जगन्नाथ। माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ विटेवरी, तुकाराम गाथा। तो पांडुरंग विटेवर उभा आहे याचे संतांना अभिप्रेत असलेले 2 अर्थ दिसून येतात। देह ही पंढरी, आत्मा हा पांडुरंग।
देह म्हणजे अनात्मा, पांडुरंग म्हणजे आत्मा. देह हा विटणारा, परिवर्तनशील, त्यात पांडुरंग हा नखशिखांत उभा आहे. म्हणजेच विज्ञानाच्या भाषेत आत्मा म्हणजे परम तेजोमय स्वरूप ब्रह्मरंध्री असून त्याची समर्थ ज्ञानकिरणे सर्व शरीरभर पसरलेली असतात. अशा मिश्रणातून श्रीगुरूंनी शिकविलेल्या निरीक्षण पद्धतीच्या अभ्यासरूपी चोचीने साधकाने स्वतः राजहंस होऊन आत्म अनात्म मिश्रणातून आत्मस्वरूप वेगळे करून अनुभवायचे असते. इतकेच नव्हे तर स्वस्वरूप तन्मयता मिळवायची असते. सलिली पय जैसे एक होणे मिळले असे, परी निवडूने राजहंसे वेगळे कीजे. ज्ञानेश्वरी. दुसरा अर्थ असा की ध्यान अभ्यासाचा वेग तीव्र तीव्र होत गेला म्हणजे या ध्यान अभ्यासात एक स्वयंभू अर्धचंद्राकार तेजाची चंद्रकोर भ्रूमध्यात प्रगटते. ही त्या परिपूर्ण सकल परमात्म्याची वीट आहे असे संत वाङ्मयात ध्वनित केलेले दिसून येते. अर्धचंद्राकार वीट हो साजिरी, विठ्ठल तिजवरी उभा आहे. तुकाराम गाथा. तात्पर्य, त्या अनाकाशातील स्वयंभू तेज तत्वातच कायम राहणे, त्या योगे परमप्रेम स्वरूपा भक्ती आपोआप स्वयंभू प्रकटत राहील. हे मुक्ता, ही जी परमैक्य स्थिती ही केवळ सिद्ध सद्गुरूंच्या अनुग्रहित शिष्यास म्हणजे गुरुपुत्रासच जाणवायास अनुभवायास मिळत असते आणि याच परमपदाची परमहंसपदाची प्राप्ती नित्य प्राप्तीचीच प्राप्ती व्हावी याकरिताच योगी म्हणजे हठयोगी, अष्टांगयोगी, पातंजल योगी, महायोगी, भक्तियोगी, ध्यानयोगी, राजयोगी, ऐश्वर्ययोगी असे सर्व प्रकारचे योगी सदा ध्यात असतात. म्हणजे अखंड अहोरात्र निरवधी निरंतर सतत अष्टोप्रहर विविध प्रकारच्या ध्यानक्रियेत बसून ध्यान करीत असतात. जे रात्री दिवस न म्हणती उपासिती. ज्ञानेश्वरी. अहोरात्र वावी मवावा वारा म्हणजे प्राणवायू. ज्ञानेश्वरी. हे मुक्ता, इतकेच काय परंतु शिवाधिक ज्या देवता आहेत त्याही सर्व ह्याच परमहंस स्थितीत राहून जप ध्यानादी करतात. येथे जप म्हणजे अजपा जप म्हणजे सहज होत असलेला सोहम जप आणि ध्यान म्हणजे 24 तास अखंडत्वाने स्वस्वरूपातच चिटकून योगारूढ योगमुक्त होऊन राहणे होय. शिवास्तर कापडी म्हटलेले आहे. येथे कापडी म्हणजे वाटसरू असा अर्थ न घेता वाटाड्या पथदर्शक असा अर्थ घेणे उचित होईल. जिये मार्गीचा कापडी महेशू अजुनी. ज्ञानेश्वरी. हे मुक्ता, आता ह्या 18 अभंगाच्या अधिष्ठानावर तुला जो मी आत्मबोध केला ह्या आत्मबोधरूपी अभंगाची सनद जणू ताम्रपट गुप्त ऐवज गुप्त करार करून आपले जे स्वरूपरूपी तिजोरी त्याच्यात अखंडपणे ठेवावे म्हणजे स्वस्वरूप ऐक्यामध्ये जोडून राहूनच बाह्य व्यवहार करावा असे ध्वन्यार्थाने श्री ज्ञानेश्वर महाराज येथे खास सुचवित आहेत. हे मुक्ता, आत्तापर्यंतच्या बोधावरून तुझ्या अनुभवास आले ना की ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, तेच अतींद्रिय ज्ञान म्हणजेच आत्मतेज, आत्मप्रभा, आत्मप्रकाश. पै ज्ञानाची प्रभे सवे, जयाची मती ज्ञेयी पावे. ज्ञानेश्वरी. आत्मप्रकाशे चोखे, जो आपणपेची विश्व देखे, तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. ज्ञानेश्वरी. आता अशा या अनुभवजन्य प्रकाशरूप तेजरूप ज्ञान व्यतिरिक्त आणखी काही वेगळे म्हणून जर काही ज्ञान कोणी सांगू लागले तर ते केवळ शब्दज्ञान, अनुभवशून्य ज्ञान म्हणजेच पाखंड आहे हे लक्षात घ्यावे. अर्जुना, वेदू जरी झाला तरी माते ज्ञानाते नेनता वाया गेला. ज्ञानेश्वरी. येर माते नेनोनी भजन, ते वायाची गा आणे आन, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. ज्ञानेश्वरी. आणि कनो हे माझे मना, हो का पंडित शहाणा. तुकाराम गाथा. हे मुक्ता, जेथे प्रकाश नाही तेथे अंधार असतो, तद्वत जेथे ज्ञान प्रकाश नाही तेथे मोह अंधकार असतो आणि ज्ञान प्रकाशानेच मोह अंधकार जात असतो. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, त्याची मोह अंधकारू जाईल. जय श्री गुरुकृपा होईल पार्थागा. ज्ञानेश्वरी. तात्पर्य,
अज्ञानाचे तोंड काळे, दावी बळे अंधार, अशी स्थिती असल्यामुळे त्या काळतोंड्या शब्दज्ञानी अनुभवशून्य ज्ञानाला पापाचरण पातकांची राशी जोडणे या व्यतिरिक्त अन्य होणे नसल्याने तो विषय येथे नको, तिकडे दुर्लक्ष करणे आवश्यक असून अशा अज्ञान अंधकारी विषयाला आग लागो. मुख्यतः आत्मवस्तू ही अनुभवाची बाब आहे. शाब्दिक तोंड पाटीलकी करण्या इतकी उथळ वस्तू नक्कीच नाही. हे मुक्ता, आता या संदर्भातील अत्यंत महत्त्वाचे पथ्य तुला सांगणार आहे, तिकडे लक्ष दे. शरीर म्हटले की त्याला केव्हा तरी अंतकाळ असणारच. वास्तविक व्याकरणात जसे मुख्य 3 काळ शिकवितात, वर्तमान, भूत, भविष्य, तद्वत या अध्यात्मज्ञानातही 2 काळाविषयी शिकवून तत्संबंधी सावधान राहण्यास अभ्यासकास सांगण्याची परंपरा आहे. माध्यान्ह काळ व अंतकाळ. माध्यान्ह काळ म्हणजे भूक तहान जोपर्यंत या शरीरात प्राणशक्ती नांदते तोपर्यंत तिच्या गुणधर्मामुळे भूक तहान लागणारच. तथापि या पोटाच्या भूक तहानेमुळे अभ्यासक पांगळे गुलाम होत असतात. मग जेवण व तहान न मारता आत्यंतिक युक्तीने या भूक व तहान या प्रभावी धर्मावर विजय मिळविणे आवश्यक आहे. कारण एकच की त्या अभ्यासकाला 24 तास अखंड सदा निर्वधी निरंतर अहोरात्र जर आत्मशक्तीला जोडून राहायचे आहे तर भुकेकरता तहानेकरता परस्वाधीनता येणे कधीही योग्य नाही. अशी ही गुलामी वाईटच. आहार तरी सेविजे, युक्तीचे निमापे मविजे. ज्ञानेश्वरी. युक्त आहार विहार, नेम इंद्रियांचे सार. तुकाराम गाथा. या पोटा कारणे झालो पांगिला जना, न भरेचे पोट कधी भिके नाही खंडना. तुकाराम गाथा. अर्थात ही युक्ती ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात स्पष्ट उघड केलेली आहे, ती सिद्ध संतांकडून समजावून घ्यावी. तहाने तहानची पियावी, भुकेलिया भूकची खावी. ज्ञानेश्वरी. तात्पर्य, तहान भुकेवर प्रभुत्व आपोआप यावे, उपोषण घडूनही भुकेची आठवण न व्हावी, असा हा अभ्यास असल्याचे मागे मी तुला सांगितले आहेच. हा मार्गू जै देखिजे, तै तहान भूक विसरिजे. ज्ञानेश्वरी. इतके विस्तारपूर्वक सांगण्यातला हेतू असा की अभ्यासकाने अंतकाळाचे प्राणप्रयाणाचे वेळी अत्यंत सावधगिरीने असण्याकरिता अशी ही तहान भुकेची अडचण त्यावेळी मध्ये असू नये. आता अंतकाळ विषयक काही रहस्यमय गोष्टी तुला सांगत आहे. कानात बोटे घालून नाद ऐकावा, न ऐकू आल्यास 9 दिवसांनी अंतकाळ समजावा. आपल्या भुवया आपल्याच डोळ्याने पाहत जाव्यात, न दिसता अंतकाळ 7 दिवसांनी समजावा. डोळ्यांत बोटे ठेवून प्रकाश वलयात्मक चक्र नित्य पाहत राहावे, न दिसल्यास अंतकाळ 5व्या दिवशी समजावा. नाकाचे अग्र डोळ्यांनी पाहत जावे, न दिसता त्याच दिवशी अंतकाळ समजावा. आणि एक योगिक खूण सांगून ठेवतो, आपलीच सावली पडेण्याशी झाली की अंतकाळ त्वरित जाणावा. कानी घालून या बोटे नादजे पहावे, न दिसता जाणावे 9वे दिवशी. भोया पाहता न दिसे जाना, आयुष्यासी गणना 7 दिवस. डोळा घालून या बोट चक्रते पहावे, न दिसता जाणावे 5 दिवस. नासागरीचे अग्र न दिसे नयनी, तरी तेची दिनी म्हणा रामकृष्ण. ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण, अंतकाळी आपण वेगे पहा. ज्ञानदेव गाथा. वरीलप्रमाणे नित्य निरीक्षण ठेवल्यास अंतकाळ आपणास अगोदर कळतो. मग अभ्यासकाने अंतकाळापूर्वी 3 दिवसापर्यंत उपोषण ठेवावे, म्हणजे शरीरशुद्धी राहून कोठा हलका राहिल्यामुळे त्रिबंधयुक्त ध्यान फारच उत्तम प्रकारे आपोआप लागू शकते. नंतर शरीरातील गती नियंत्रित होत होत स्थिती अवस्था उद्भूत होते. यालाच नेती गती नाही गती नाही. मग इति स्थिती अवस्था या उपनिषदीय बोधाचा प्रत्यक्ष अनुभव म्हणावे. हीच 4थी सायुज्यता मुक्ती होय. सायुज्यता म्हणजेच मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि प्राण सर्वच स्वस्वरूपी ऐक्य पाहून आत्यंतिक स्थिर स्थिती म्हणजेच स्वस्वरूपता आपल्याच ठिकाणी अनुभवायला येते. ही कुठे अनुभवायला येते तर मुळी म्हणजे अधभागच्या मूळद्वारी नाही, तसेच अधभागच्या मूळबंधाच्या ठिकाणी नाही, तर ऊर्ध्वभागी आतून ब्रह्मरंध्रस्थानी.
म्हणजे आईच्या गर्भात असताना जेथून प्राणनाथ मस्तकात प्रविष्ट झाला होता त्याच ब्रह्मरंध्रातील घोषाच्या कुंडात. तात्पर्य, प्राणांचे उत्क्रमण ब्रह्मरंध्रातून व्हावे म्हणजे उत अधिक धार होत असतो, त्यास पुनर्जन्म न विद्यते. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. ज्ञानदेव गाथा. जन्म नाही रे आनिक तुका म्हणे माझी भाक. तुकाराम गाथा. हे मुक्ता, यातील गमक असे, जर प्राण गुदद्वार अथवा नाकपुड्यांतून गेले तर अधो योनीत जन्म घ्यावे लागतात. मुख, डोळे, कान यातून प्राण गेले तर तिर्यक योनीत जन्म घ्यावे लागतात. आणि जर प्राण ब्रह्मरंध्रातून गेले तर त्याचा उद्धार झालेला असल्याने तो भगवत स्वरूपी ऐक्य राहतो. मग केवळ स्वइच्छेने अवतार घेणे होत असते. असे सिद्ध संत लोकोद्धाराच्या ईश्वरी कार्यार्थ अवतार घेत असतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव. तुकाराम गाथा. अर्थात, हे ब्रह्मरंध्र स्थान, घोषांचे कुंड नेमके कोठे असते, स्वस्वरूपता कशी होत असते वगैरे वगैरे बारीक खाचा खोचा अनुभवी सिद्ध संतांनाच माहीत असल्याने त्यांनाच विचारून समजावून घ्याव्यात. असो, ज्या ठिकाणाहून खाली घसरण होऊन जीवस्थिती निर्माण झाली होती, आता त्याच ठिकाणी जाऊन ऐक्य झाल्याने ब्रह्मस्थिती आली. झाला स्वयमेव पांडुरंग. तुकाराम गाथा. हे मुक्ता, आता यातील दुसरे पथ्य असे की हे जे 18 अभंगाच्या निमित्ताने भगवत साक्षात्काराचे अनुभव अधिष्ठित असणारे अतींद्रिय ज्ञान तुझ्याजवळ प्रकट झाले, ते तू मात्र वाटेल त्या ठिकाणी वाटेल त्याच्याजवळ प्रकट करू नकोस. कारण सर्वच कोणी अधिकारी असू शकत नाहीत आणि सर्वच जण असा अभ्यास करणारे असतात असेही नाही. म्हणूनच कितीही मौल्यवान हे ज्ञान असले तरी अनअधिकाऱ्यास ते न सांगण्याची परंपरा आहे. हे बघ, भगवद्गीतेचा अर्थ म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय ना, मग तो सुद्धा अनअधिकाऱ्यास सांगू नये असे श्रीकृष्णाने अर्जुनास बजावले आहे. कारण अशी याची मर्यादा आहे. मग अधिकारी कोण आणि अनअधिकारी कोण हे सारांशाने तुला सांगतो. जो ध्यान अभ्यासरूपी तप करणारा नाही, जो गुरुभक्तीसी दृढ नाही, ज्यास या ज्ञानाच्या श्रवणाची आवड नाही, जो मी भगवंत, माझे भक्त, सिद्ध संत, माझे गुह्य ज्ञान आणि शास्त्रग्रंथ गीता भागवत यांची निंदा करतो, असे सर्वजण अनअधिकारी समजावेत. तरी तुवा हे जे पार्था गीता शास्त्र लाधले आस्था, ते तपोहीना सर्वथा सांगावे ना हो. ज्ञानेश्वरी. अथवा तापसुही झाला परी गुरुभक्ती जो ढिला, तो वेदू अत्यंजू वाळीला तैसा वाळी. ज्ञानेश्वरी. का तपही जोडे देही भजे गुरुदेवांच्या ठाई, परी आकर्णनी नाही चाड जरी. ज्ञानेश्वरी. तरी मागील दोही अंगी उत्तम होय कीर जगी, परी या श्रवणा लागी योग्यनो हे. ज्ञानेश्वरी. तरी गीता शास्त्र निर्मिता जो मी सकळ लोक शास्ता, तया माते सामान्यता बोलेल जो. ज्ञानेश्वरी. माझ्या सज्जनैसी माते पैशून्याचे ने आव्हाते, एक आहाती तया ते योग्य न म्हण. ज्ञानेश्वरी. तथापि वरील चारीही गुणवत्ता जेथे मूर्तिमंत असतील त्या सर्वांनाच अधिकारी समजावे. म्हणून तपाचा धनुर्धरा तळी दाटोने गाडोरा, वरी गुरुभक्ती पुरा प्रसाद जो झाला. ज्ञानेश्वरी. आणि श्रवणेच्छाचा पुढा दारवंटा सदा उघडा, वरी कलशू चोखडा अनिंदा रत्नांचा. ज्ञानेश्वरी. ऐशा भक्तालयी चोखटी गीता रत्नेश्वरू हा प्रतिष्ठी, मग माझी या संवंसाठी तुकसी जगी. ज्ञानेश्वरी. तात्पर्य. ह्या सनतरूपी अभंगातील सखोल गंभीर गुरुवी भक्तीचे भगवत रूपता येण्याविषयींचे अतींद्रिय गुरुगम्य ज्ञान अगदी गुप्तपणे आपल्या हृदयाच्या तिजोरीत सुरक्षित ठेवावे, ही नाथ संप्रदायाची परंपरा असून त्याची मर्यादा सर्वांनी पाळणे परम आवश्यक आहे. यदा कदाचित आल्या गेल्यासमोर अधिकारी अनअधिकारी, श्रद्धावान अश्रद्धावान, निंदक अनिंदक
यांचा तारतम्याने विचार न करता ही सिद्ध संतांची संप्रदायाची परंपरा मोडून जर हे अनुभवाचे गुप्त ज्ञान प्रकट करीत गेलीस तर मात्रागमन हा महादोष लागेल. म्हणजे आत शरीरात गुरुकृपेने आणि आत्मकृपेने प्रकट झालेल्या सूक्ष्म तन्मात्रा शक्ती लोप पावल्या वाचून राहणार नाहीत. या सूक्ष्म तन्मात्रा शक्ती भक्तीत परम आवश्यक असतात. त्यात ईश्वरीय सामर्थ्य प्रकटलेले असते. प्रसंगी लोककल्याणार्थ त्यातल्या त्यात गुह्यपणे बोलायचे झाल्यास शिष्याच्या शरणार्थीच्या उत्कर्षासाठी त्यांचा वापर करण्याची आवश्यकता निर्माण होत असते. उदाहरणार्थ, सच्चिदानंद बाबास जिवंत केले ज्ञानेश्वरी लेखनार्थ, चांगदेव महाराजांच्या गुहेसमोरील प्रेते मुक्ताबाईंकडून उठविली चांगदेव महाराजांच्या पूर्णत्वासाठी, भगवत साक्षात्कारासाठी, मांडे भाजण्याकरिता वैश्वानर ब्रह्माग्नी प्रदीप्त केला तो विसोबा चाटींच्या म्हणजेच खेचरांच्या उद्धारासाठी. जर सूक्ष्म तन्मात्र शक्ती लोपल्या तर स्वस्वरूपी ऐक्य राहून आत्मानुभूतीच्या अखंड सुख सोहळ्यात खंडता येण्याची शक्यता असते. म्हणूनच हे मुक्ता, ह्या बंधनाच्या सर्व गोष्टी तुझ्याकडून उचित आणि अचूक व्हाव्यात म्हणून इतके विस्तारपूर्वक सांगितले. तरीसुद्धा शेवटचे एक वर्म असे की तुला माझ्या सद्गुरूंची श्री निवृत्तीनाथांची शपथ आहे की या 18ही अभंगातील अनुभवजन्य गुह्य ज्ञान कोणाही अनअधिकाऱ्यास सांगू नकोस. इति श्री ज्ञानदेव विरचित मुक्ताबाई सनद यावरील भावार्थ विवेचन संपूर्णम. श्री भगवान जगद्गुरु श्री ज्ञानदेवार्पणमस्तु. शुभम भवतु.